बाबा आता माझं कसं होणार आहे? अनन्या, मी आहे ना, तुझा दादा आहे. बाबांनी तुझ्यासाठी जे जे केलं असतं ते सगळं करेन मी. प्रॉमिस. खडा कुठे आहे? खडा कुठे आहे? माझा खडा, माझा कान मुखमणी सापडला. अथर्वला कालमुखमणी दिसत नाहीये. म्हणजे तो इथेच राहण्याची शक्यता आहे. म्हणजे अथर्व इथून गेल्यानंतर मला तो सहज उचलता येईल. मंजरी, शांत हो, शांत हो. हा कालमुखमणी अथर्वने कलशात टाकलाय. म्हणजे माझी शक्ती पुन्हा माझ्याच घरात माझ्याच हाती येणार. मंजिरी, तुझी शक्ती आता या अस्थिकलशात कैद झाली आहे. आता काहीही झालं तरी आम्ही तुझी शक्ती तुला परत मिळवू देणार नाही. आणि हीच तुझ्या पराभवाची खरी सुरुवात असेल. तुमच्याशिवाय मी कशी जगू? म्हाताऱ्या, तू गेलास पण मोठा घोळ करून गेलास. आता चुकून जरी तुझा आत्मा इथे भटकला ना तर मी त्यालाही संपवेन. भेदा, नमस्कार करा आजोबांना. त्यांनी मंजिरीकडून तिचा तो खडा काढून घेतला आणि त्याने या युद्धाची दिशाच बदलून टाकली. काय खडा? कोणता खडा?
मीरा, मंजिरीच्या गळ्यात कायम एक खडा असायचा, आठवतो? हो, बाबा लढले अगं. त्यांनी मंजिरीकडून तो खडा काढून घेतला आणि आज तोच खडा शोधायला मंजिरी स्मशानभूमीत गेली होती. काय? याचा अर्थ कदाचित मंजिरीच्या सगळ्या शक्ती त्या खड्यात आहेत आणि म्हणूनच ती मगाशी घाबरून पळून गेली. तू मगाशी तिचा हात बघितला होतास? हो, तिच्या हातावर सुरकुत्या होत्या, अगदी एखाद्या जख्ख म्हाताऱ्या व्यक्तीच्या हातावर असतात ना तशा. मीरा, मला वाटतंय की मंजिरीच्या शक्ती त्या खड्यात आहे आणि तो खडा काढून घेतल्यामुळे तिच्या शक्ती कमी झाल्या आहेत. अगं होत आहे, मला पण असंच वाटतंय. आपल्याला तो खडा शोधायला हवा. काही झालं तरी सुद्धा तो खडा मंजिरीच्या हाती लागता कामा नये. तो खडा आता बाबांच्या अस्थि कलशात आहे. म्हणजे अथर्व जेव्हा अस्थि उचलायला गेले होते तेव्हा अस्थिबरोबर तो खडाही कलशात गेला. त्यांचं लक्ष नव्हतं त्या खड्याकडे, पण तेच